मित्रांनो, तुम्हाला धनवरती समजा इंट्राडे ट्रेडिंग करायचं आहे. तुमच्या धनमध्ये मार्जिन मनी नाही आहे आणि तुम्हाला स्वतःच्या बँकेतून ॲड नाही करायचे, तर तुम्ही काय करू शकता ते दाखवेन मी आज. तर तुम्ही पहिली गोष्ट, जर तुम्ही मनीमध्ये गेला तर तुम्ही इथे बघू शकता की मार्जिन मनी माझ्याकडे जे आहे ते फार जास्त नाही आहे, पण मला मार्जिन मनी वाढवायचं आहे. त्याच्यासाठी इथे एक ऑप्शन दिला आहे की गेट इन्स्टंट मार्जिन बाय प्लेजिंग शेअर्स. तर मग इन्स्टंट मार्जिन प्लेज शेअरिंग करू शकतो का? तर हो, मी तुम्हाला दाखवतो. तर इथे गेट इन्स्टंट मार्जिनवरती क्लिक करा आणि तुम्ही इथे बघू शकता की तुमच्या होल्डिंगमध्ये जेवढे शेअर आहेत, म्हणजे तुम्ही ऑलरेडी जे विकत घेतलेले शेअर आहेत, तर ते इथे तुम्हाला दिसून येतील. तर ह्या शेअर्सचं आपण काय करू शकतो, तर ह्या शेअरची जी व्हॅल्यू आहे ती आपण इथे समजा आपण जिओचे शेअर बघितले, फक्त जिओचे शेअर बघितले, तर इथे हेअरकटचा एक ऑप्शन आहे, तो 25% आहे. म्हणजे 25% पैसे जे आहेत ते आपल्याला मिळणार नाही, बाकीचे 75% पैसे आपल्याला मिळून जातील, जे काय स्टॉकचे व्हॅल्यू आहे त्याप्रमाणे. तर मग आपल्याला त्या हिशोबाने केवढं मिळेल, तर आपल्याला साधारण 268 रुपये मिळतील. तर हे ऑप्शन आपण वापरायला प्रोसीड टू प्लेज शेअर्सचं ऑप्शन इथे त्याच्यावर क्लिक करा आणि इथे तुम्ही बघू शकता की जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आपण सिलेक्ट केलं होतं. त्याचं हेअरकट, तुमचा मार्जिन बेनिफिट वगैरे तुम्हाला जेवढं मिळेल त्याचं. इथे एक कन्सेंटचं ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करून सिलेक्ट करा त्याला आणि इथे कन्फर्म प्लेज रिक्वेस्ट त्याच्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केलं की तुमचं जे पेज आहे तो जाणार आहे CSDLच्या वेबसाईटवर. त्याच्यावर तो म्हणेल की बाबा OTP टाक. तर आपण OTP टाकूयात. तर आता मला OTP मिळालेला आहे, तर आपण इनपुट करूयात OTPला. OTP इनपुट केल्यानंतर खाली व्हेरीफायचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करा आणि इथे बघू शकता तुम्ही की तुमचे धनचे प्लेज रिक्वेस्ट ॲक्सेप्ट झालेलं आहे. तर मग आपण ही टॅब बंद करू आणि इथे तर धनच्या परत वेबसाईटवर गेल्यावरती तुम्हाला इथे एक बॅनर दिसतो. या बॅनरवरती लिहिलं आहे की प्लेज रिक्वेस्ट सेंड. तर आपण परत माय रिक्वेस्टमध्ये जाऊ आणि माय रिक्वेस्टमध्ये तुम्ही गेल्यावरती इथे तुम्हाला दिसतं की जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचं आपण प्लेज रिक्वेस्ट पाठवलेली आहे आणि स्टेटस जे आहे त्याचं ते कन्फर्म्ड आहे. तसं बघायला गेलं मित्रांनो, तर धन जे आहे ते स्वतःहून म्हणतात की तुमचे साधारण 48 तासात तुमचे मार्जिन मनीमध्ये पैसे ॲड होऊन जातील. पण माझ्या एक्सपिरियन्समध्ये साधारण 15 ते 20 मिनटाच्या मध्येच तुमचे पैसे मार्जिन मनीला ॲड झालेले असतात. तर आता 15 मिनटांमध्ये तुम्हाला मी एक गोष्ट अजून दाखवून देतो की जे प्लेज केलेले शेअर आहेत ते रिप्लेज कसे करणार तुम्ही. तर ते प्रोसेस जी आहे ती बरीच सिमिलर आहे. तर समजा मला IDFCचे जे शेअर मी प्लेज केले होते ते मला रिप्लेज करायचे. मी प्रोसीडवरती दाबेन आणि इथे मला परत ते कन्सेंट विचारेल की बाबा तू कन्सेंट देतो का ह्याच्यासाठी. मग परत कन्फर्म अनप्लेज रिक्वेस्ट. तर कन्फर्म अनप्लेज रिक्वेस्ट दाबल्यानंतर तुमची प्रोसेस सेमच राहणार आहे. ते परत CDSLच्या वेबसाईटवर जाणार आहे, परत तुम्हाला OTP येणार आहे आणि तुमचे शेअर्स जे आहेत ते अनप्लेज होऊन जाणार आहेत. तर ही एक सोपी प्रोसेस आहे अनप्लेज करायला. प्लेज करायचं कसं मी दाखवलंच आहे. आता थांबूयात आपण मार्जिन मनी येईस तर मित्रांनो, आपले झाले आहेत अजून 5-7 मिनटातच मार्जिन मनीमध्ये ॲडिशन झालेलं आहे. तर तुम्ही प्लेजमध्ये जर बघाल तर तुम्हाला इथे दिसेल की जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस प्लेजमध्ये ॲड झालेलं आहे. तर अनप्लेज करायला मी तुम्हाला आत्ता म्हटलंच होतं की पण अनप्लेज करताना तुम्हाला या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या की तुम्ही अनप्लेज जे आहे ते फक्त ट्रेडिंग ज्या दिवशी चालू आहे त्याच दिवशी करू शकता. दुसरी गोष्ट, जी अनप्लेज करायची वेळ आहे तुमची ही सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंतच अवेलेबल आहे ट्रेडिंग डेजवरती. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची. तर या पद्धतीने मित्रांनो प्लेज कसं करायचं, अनप्लेज कसं करायचं ह्याचा एक व्हिडिओ बनला आहे. जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा, फॅमिली मेंबर्सबरोबर शेअर करा आणि सही ट्रेड मराठीला जरूर सबस्क्राईब करा.